तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज तारीख आहे 16 फेब्रुवारी आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी येईल या गोष्टीची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे। ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळाला त्या बहिणी जानेवारी हप्त्याची वाट पाहत आहे आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीनही हप्ते मिळाले नाही त्या बहिणी सुद्धा वाट पाहत आहे की पूर्ण पैसे 4500 रुपये आपल्याला आले पाहिजे। तर बघा, सकाळपासून जे आहे ते सकाळपासून आपण वाटपाची वाट पाहत आहे। आता मी जवळपास 12 ते 12:30 वाजता व्हिडिओ जो आहे तो पब्लिक केलेला आहे, पण 11 वाजेपर्यंत तरी वाटप सुरू झालेला नव्हता। 11 वाजेपर्यंत वाटप सुरू झाला नाही। दुसरा टप्पा असतो दुपारचा 3 ते 4 वाजेपर्यंतचा दुसरा टप्पा, त्या टप्प्यामध्ये सुद्धा आज वाटप सुरू होऊ शकतो। 100% शक्यता आहे की आज वाटप सुरू व्हायला पाहिजे, कारण वाटप जो आहे तो खूप जास्त लेट आणि लेट होत जात आहे। आता तुम्ही म्हणाल की जी आर आला नाही पण वाटप सुरू कसा होईल? जी आर आला नाही तर बघा, 3 जी आर येत असतात: महिला व बाल विकास विभाग, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विकास विभाग। तर बघा, आधी काही दिवसाआधी फक्त सामाजिक न्याय विशेष विभागाचे जी आर येत होते, त्यामध्ये 400 ते 450 कोटी रुपये शासनाकडून मंजूर केले जाते। पण आता त्या अशा प्रकारचे सुद्धा जी आर येत नाही। 4 ते 5 वाटप तुम्ही पाहिले असेल, 3 ते 4 महिन्यापासून जी आर येतच नाही। जी आर कधी कधी काय होते की वाटप झाल्यानंतर जी आर येतो। डिसेंबर महिन्याचा वाटप जो आहे तो जानेवारी महिन्याच्या 12 तारखेला आला होता आणि जी आर आला होता 17-18 तारखेला। त्यामुळे जी आर येईल तरच वाटप होईल असं नाही। आता विदाऊट जी आर सुद्धा वाटप होत आहे, त्यामुळे जी आर आला तरच वाटप होईल असं सुद्धा नाही। अचानक वाटप सुरू होतो आणि अचानकच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतात। आदित्यताई तटकरे सुद्धा आता अपडेट देत नाही। आधी आपल्याला सर्वात आधी जी आर येत होता, जी आरच्या माध्यमातून आपल्याला समजत होतं की आता 4-5 दिवसानंतर वाटप होणार। त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे पहिल्या दिवशी अपडेट देत होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी वाटप सुरू होत होता। पण आता जी आर सुद्धा येत नाही, जी आर ची सुद्धा वाट पाहू नका आणि आदित्यताई तटकरे सुद्धा अपडेट देत नाही। ते पण सोमवार दिवस आहे, आपण आता वाट पाहत आहे, कारण 15 दिवस निघून गेलेले आहे फेब्रुवारी महिन्याचे। त्यामुळे आज वाटप झालाच पाहिजे 100%। आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले पाहिजे, या गोष्टीची आपण वाट पाहत आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणींची प्लॅनिंग असतात, काही त्यांच्या EMI आहे, काही किस्त आहे, काही गटाचे पैसे भरणे आहे किंवा मुलाच्या शिक्षणासाठी लाडक्या बहिणींना पैसे खर्च करावे लागतात। त्यामुळे 1500 रुपयाची लाडक्या बहिणी प्लॅनिंग करून ठेवत असतात। त्यामुळे वाटपाला खूप जास्त शासनाकडून विलंब केला जात आहे। आज वाटप झाला पाहिजे अशी शासनाकडे आपली रिक्वेस्ट असणार आहे। त्याचबरोबर ज्या बहिणींची केवायसी पूर्ण झाली, केवायसीची चुकी झाल्यामुळे हप्ते त्यांचे बंद झाले होते, मग आता त्यांनी केवायसीची चुकी दुरुस्त केली, त्यामुळे त्या बहिणींना सुद्धा नोव्हेंबर डिसेंबर हप्त्याचे त्यांचे पूर्ण पैसे शासनाने द्यायला पाहिजे। शासनाने पूर्ण पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला पाहिजे। 1500 रुपये रेग्युलर बहिणींना आणि ज्या बहिणींचा लाभ बंद झाला त्या बहिणींचे पूर्ण 4500 रुपये शासनाने जमा करून द्यावे। लवकरात लवकर शासनाने हा वाटप जो आहे तो सुरू करावा, कारण आता तारखा जी आहे ते लिमिटच्या पलीकडे गेलेले आहे। आता लाडक्या बहिणीची सहनशक्ती संपलेली आहे। तर बघा, दिवसभर आपण वाटपाची वाट पाहत आहे। वाटप जर सुरू झाला तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुराव्यासहित दाखवण्यात येईल की वाटप सुरू झाला आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झाले, तसा व्हिडिओ आपला स्पेशल येईल। आणि कोणत्या बहिणींना 4500 आले आहे का या संदर्भात सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार। आज वाटप झाला पाहिजे असं कोणकोणत्या बहिणींना वाटते आणि तुमचे कोणकोणत्या महिन्याचे पैसे पेंडिंग आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।